नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, काल 7 मे ही डेट आपल्याला सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आलेली होती पेसा भरती संदर्भाची। ठीक आहे, 7 मे रोजी हिअरिंग्स होणार होती सुप्रीम कोर्टामध्ये। ती हिअरिंग्स झाली का नाही आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊयात। सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विदाउट स्किप करता। विद्यार्थी मित्रांनो, सुप्रीम कोर्टच्या अधिकृत संकेतस्थळावरती जर तुम्ही व्हिजिट केला तर तुम्हाला या ठिकाणी कॉज लिस्ट, केस स्टेटस, डेली ऑर्डर्स किती आहे, जजमेंट काय आहे आणि ऑफिस रिपोर्ट इत्यादी सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी शो होत आहे। तुम्ही अशा प्रकारे चेक करू शकता। ठीक आहे, तर आपल्याला केस स्टेटस पाहायचा आहे। केस स्टेटस काय आहे पेसा भरती संदर्भातचं, तर पहा या ठिकाणी केस स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरी नंबर, तसंच केस नंबर, AOR कोड, पार्टी नेम, कोर्ट इत्यादी सर्व डिटेल माहिती तुम्हाला या ठिकाणी तुमच्याकडे जी माहिती आहे ते टाईप करून या ठिकाणी फिलअप करून तुम्ही केसचं स्टेटस पाहू शकता। डायरी नंबर आपल्याकडे माहिती असल्यामुळे आपण डायरी नंबर या ठिकाणी टाईप करूयात। ओके, सो डायरीवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची एक विंडो ओपन होईल। डायरी नंबर या ठिकाणी मागत आहे। सो डायरी नंबर आपण फिलअप करूयात 40-524। ठीक आहे, आणि इयर आहे 2023। आता योग्य कॅप्चा फिलअप करून तुम्हाला नेक्स्ट प्रोसेसकडे जायचं आहे। ठीक आहे, ओके, सो सर्च करूयात। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, योग्य कॅप्चा फिलअप केल्यानंतर सर्च करायचा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला शो होत आहे। पहा या ठिकाणी केस नंबर, तसंच पेटिशनर नेम, सामाजिक विकास प्रबोधिनी, रेस्पॉन्डेंट अथॉरिटी नेमसुद्धा तुम्हाला या ठिकाणी शो होत आहे आणि केस स्टेटस जर पाहिलं तर पेंडिंग या ठिकाणी दाखवत आहे। ठीक आहे, आपण व्ह्यूवरती क्लिक केल्यानंतर डिटेल माहिती आपल्याला भेटेल। ठीक आहे, व्ह्यूवरती क्लिक केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता केसचं स्टेटस पेंडिंग मोशन हिअरिंग ऑर्डर इनकम्प्लीट मॅटर्स। ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। कालची जी हिअरिंग झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये देखील तुम्हाला नेक्स्ट डेट देण्यात आलेली आहे। आता ही नेक्स्ट डेट काय आहे तर आपण जाणून घेऊयात। नेक्स्ट डेट कोणती पडलेली आहे। ओके, लिस्टिंग डेटमध्ये जर पाहिलं, ओके, सो पहा या ठिकाणी डिटेल माहिती आपल्याला भेटेल। मी स्क्रीनशॉट काढून घेतलेलं होतं की डेट कोणती आहे, तर पहा या ठिकाणी नेक्स्ट डेट जर आपण पाहिली तर टेंटेटिव्ह केस मे बी लिस्टेड ऑन लाईकली टू बी लिस्टेड ऑन 13 मे 2024। ओके, 13 मे 2024 ही नेक्स्ट डेट या ठिकाणी पडलेली आहे पेसा भरती संदर्भाची। ठीक आहे, सो विद्यार्थ्यांनो, सुप्रीम कोर्टाकडून आपल्याला तारीख पे तारीख या ठिकाणी आपल्याला पाहाव्यास भेटत आहे। कधी याचा रिझल्ट या ठिकाणी फायनल रिझल्ट जो आहे तो कधी डिस्प्ले होईल अशी सर्वांनाच आतुरता लागलेली आहे, परंतु कोर्टाकडून आपल्याला तारीखवर तारीख आपल्याला भेटतच चाललेली आहे। ठीक आहे, सो पहा या ठिकाणी जर आणखीन काही महत्त्वाची अपडेट जर तुम्हाला हवी असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन। धन्यवाद।